नमस्कार, मी तेजस्वी. तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर इथे घेतलेलं आहे मी पातेलं, त्यामध्ये घेतलेलं आहे 1 चमचा तेल, त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकली, त्यानंतर अख्खा जो खडा मसाला आहे तो टाकला, त्यानंतर कांदा टाकला आणि हे सगळं असं छान नाही का असं परतून घ्यायचं. कांदा थोडासा परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि ही घरचीच पेस्ट आहे. शक्यतो घरचीच वापरत जा, बाहेरची वापरत जाऊ नका. आणि कांदा नंतर अद्रक लसूणची पेस्ट चांगली परतून घेतली. त्यानंतर मी जो चिरलेला टॅमॅटो आहे तो घेतला आणि माझ्याकडे घरामध्ये भाज्या नव्हत्या, दुसऱ्या बटाटा होता आणि थोडंसं गाजर होतं. म्हटलं ते पण टाकून द्यावं ह्याच्यामध्ये. आणि आजचा जो भात आहे तो मी भात म्हणा, बिर्याणी म्हणा किंवा पुलाव म्हणा, तुम्हाला जे काय म्हणून वाटेल ते म्हणा. तर मी मिरची टाकून घेतली, टॅमॅटो टाकून घेतला, नंतर अर्धा चमचा हळद टाकली, 1 चमचा लाल मिरच पावडर टाकली कलर येण्यासाठी, त्यानंतर 1 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये ॲड करते धनापूड, तीही 1 चमचा. त्यानंतर मी इथे करते आपलं चिकन मसाला जो असतो तो चिकन मसाला 1 चमचा. त्यानंतर मी यामध्ये ॲड करते मटन मसाला आणि हे सगळे मसाले मी सुहानाचेच वापरते, तुम्ही दुसरे कुठलेही ब्रँडचे वापरू शकता. त्यानंतर हा आहे बिर्याणी मसाला. आता बिर्याणी मध्ये तर बिर्याणी मसाला वापरायलाच पाहिजे. त्यानंतर मी इथे घेतलेले 1 वाटी भरून दही घेतलेलं आहे आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं एकत्र आणि तेल सुटेपर्यंत त्याला असंच ठेवायचं. आणि सॉरी, माझ्याकडून मीठ टाकायचं राहिलं होतं, ते मीठ टाकून घेतलं आणि ह्याला थोडंसं परतून घ्यायचं. आपल्यात जे काही मसाले आहे नंतर दही आहे त्याचा कच्चापणा जाऊपर्यंत त्याला थोडंसं हे परतून घ्यायचं. आणि मसाला जळू नये म्हणून मी त्यात थोडं पाणी ओतलेलं आहे. बघा इथं छान असं ह्याला तेल सुटले. त्यानंतर आज जी बिर्याणी बनवते, आज जो काय मसाला भात बनवते तो बनवते अख्ख्या मसूरचा. आणि हा अख्खा मसूर जो आहे तो मी थोडंसं गरम पाणी केलं आणि 5-10 मिनिट त्यामध्ये त्याला भिजत ठेवलं होतं, का मसूर हा पटकन भिजतो. आणि आता मी ह्याला सगळ्या मसाल्यामध्ये ॲड केलं आणि ह्याला 5 ते 10 मिनिटं मी असंच ठेवून देणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मी मॉलमध्ये गेलते आणि मॉलमधून मी ह्या भरण्या आणल्या. ह्याचं सेल लागलेलं होतं. ह्या 99 रुपयाला भेटल्या. इराच्या भरण्या आहेत आणि इतकी छान क्वालिटी ह्याची, ग्लास तर एवढा मस्त आहे ना. तर मी 12 भरण्या घेऊन आलेले. त्यानंतर बघा आपल्या इथं मसाला पण चांगला फ्राय झालेला होता. त्यानंतर मी आता जो ग्लास दाखवला त्या ग्लासाने मी 1.5 ग्लास इथे तांदूळ घेतलेला आहे. तांदूळही मी धुवून स्वच्छ याच्यामध्ये ॲड केलं आणि थोडंसं तांदूळ आपण परतून घ्यायचं. आणि त्यानंतर मी पाणी ओतलं आहे आणि मी पाणी अंदाजेच ओतलेलं आहे, तुम्ही मोजूनही ओतू शकता. ज्यावेळेस तुम्ही 1 ग्लास पाणी घ्याल त्यावेळेस त्याला साधारण 2 ग्लास पाणी ओतायचं, म्हणजे आपण जेवढे घेतो त्यापेक्षा जास्तच ओतायचं असतं पाणी. इथे मी पाणी ओतल्यानंतर 1 चमचा मी इथं तूप टाकलेलं आहे. आणि बघा ना, मी आता लच्छा प्याज करण्यासाठी लिंबू चिरत होते आणि लिंबू चिरताना माझ्याकडून बोट कापलं गेलं. ते लिंबू खूप वाळलेलं होतं, लिंबू गेलं उडून बेसिनमध्ये आणि माझं बोट सापडलं. आणि बघा इथं मी जो आपला कोबी आहे, ढोबळी मिरची आहे, टॅमॅटो आहे, कांदा आहे, हे छान असं मस्तमध्ये कट करून घेतलं. कांदा आणि टॅमॅटो आपल्याला गोल आकारामध्ये कट करायचे आहेत आणि आपला कोबी चिरून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी आपला जो काही चाट मसाला आहे, लाल मिर्च पावडर आहे, मीठ आहे, हे टाकून घेतलं आणि त्याला साईडला ठेवून दिलं नाही का मेल्ट होण्यासाठी. त्यानंतर आपला इथं भात तयारच आहे ऑलरेडी, पण थोडंसं मला कच्चा वाटला, त्यामुळे मी आणखीन थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करते. तुम्ही असं जर करत गेलात ना थोडं पाणी ॲड, तरी पण छान होतं, छान प्रकारे आपला नाही का भात. आणि बघा इथं मी सगळं पाणी वगैरे ॲड करून घेतलं. आणि आज काय झालं माहिती आहे का, ही संध्याकाळच्या जेवणासाठीची रेसिपी होती. कारण की संध्याकाळी मी मिस्टरांना विचारलं तुम्हाला काय खायचं, तर ते काय बोलले मला भूक नाही आहे जास्त, आपलं लाईटली काहीतरी बनव. मग म्हटलं काय बनवायचं, मला असं थोडंसं चमचमीत खायची इच्छा होती. मग म्हटलं आज ना आपण मसाले भात बनवूया आणि तोही आपण मसुराचा बनवू, का ह्याचा भात इतका टेस्ट लागतो मस्तमध्ये. इथे बघा माझा राईस पूर्णपणे तयार आहे, एकदम छान, एकदम सुट्टा झाला आहे. त्यानंतर मी ती कढई घेतली, कढईमध्ये मी मोहरी टाकली, त्यानंतर जिरी टाकली 1 चमचा आणि चिरून घेतलेलं जो आपला लसूण आहे तो टाकला. आमच्याकडे कुड्या म्हणतात, लसणाच्या कुड्या टाकल्या. त्यानंतर कढीपत्ता टाकला
आणि थोडासा तुम्हाला तर अंदाज आलाच असेल मला असं वाटतं. त्यानंतर मिरची आणि थोडंसं लसूण आणि मीठ टाकून मी बारीक केलेलं होतं ते कढईमध्ये ॲड केलं, थोडंसं परतून घेतलं. आणि इथे मी घेतलेलं आहे ताक का मसाले भातासोबत जे काही कॉम्बिनेशन आहे ते कढीचं असतं. कढी मसाले भातावर खूप खूप छान लागते. त्यानंतर मी सगळं ओतून घेतलं आणि ह्याला जास्त उकळी वगैरे येऊ द्यायची नसती, ह्याला असंच ठेवायचं असतं थोडंसं गरम होईपर्यंत. इथं बघा माझं पिल्लू खेळत होतं, मी काम करते तो पण त्याचं चाललं होतं बडबड बडबड. आता नाही का असं बडबड बडबड करतं. आणि इथं बघा त्याचं खेळणे, एक बॉटल घेतली आहे, भरणे आहेत आणि ती भरण्याची कॅरी बॅग आहे, तो हातात घेऊन असं त्याला नाही का ओढत होता, इकडे तिकडे टाकत होता. जी भरणी जिकडे जाईल तिकडे साईडला जात होता. आता गादीवरून पूर्णपणे तो एका साईडला आलेला आहे. आणि ते बघा माझं ताट पूर्णपणे तयार झालेलं आहे. छान असा मस्तमध्ये बिर्याणी म्हणा, मसाले भात म्हणा, पुलाव म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, आणि लच्छा प्याज. एवढं छान जेवण झालं. या तुम्ही ही जेवायला. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.